गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू होणं ही घटना म्हणजे केवळ एका आश्रमशाळेचा प्रश्न नसून राज्याच्या शिक्षण व्यवस्थेच्या, प्रशासनाच्या आणि सामाजिक न्यायाच्या संपूर्ण संकल्पनेसमोर उभा राहणारा गंभीर प्रश्न आहे. महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थिनींना शिक्षण घेताना आपल्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करावा लागत असेल तर हा प्रश्न केवळ एखाद्या आश्रमशाळेच्या व्यवस्थापनापुरता मर्यादित राहत नाही. नमस्कार, मी प्रज्ञा पवार. तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जगण्याच्या अधिकाराचा, शिक्षणाच्या अधिकाराचा आणि सुरक्षित वातावरणात शिकण्याच्या हक्काचा प्रश्न आहे. 10 ऑगस्टच्या मध्यरात्री साधारण 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी रात्री झोपलेले असताना सर्पदंशाची घटना घडली आणि यात 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 3 विद्यार्थिनी मृत्यूशी झुंज देत आहेत. या प्रकरणी सरकारने चौकशीचे आदेश दिलेत, संबंधित प्रशासनाकडून अहवाल मागवलाय आणि आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन कार्यपद्धती तयार करण्याच्या घोषणा करण्यात आला. संबंधित आश्रमशाळेवर कारवाईचे आदेशही देण्यात आले. पण प्रत्येक दुर्घटनेनंतर चौकशी, निलंबन, कारवाई आणि मदतीची घोषणा करून प्रश्न संपतो का? की या घटनांच्या मुळाशी असलेल्या व्यवस्थात्मक त्रुटी शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे? हा खरा प्रश्न आहे. आश्रमशाळा ही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी केवळ शाळा नसते, ती त्यांचं घर असते, वसतिगृह असते, भोजनालय असते आणि अनेकदा त्यांच्या आरोग्य व सुरक्षितेचा प्राथमिक जबाबदारीही त्याच संस्थेवर असते. दुर्गम, डोंगराळ आणि ग्रामीण भागातील अत्यंत गरीब कुटुंबातील मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावी म्हणून आश्रमशाळांची व्यवस्था उभी करण्यात आली. अनेक पालक आपल्या मुलांना आश्रमशाळेत पाठवताना एक मोठा विश्वास शासनावर ठेवतात. आपलं मूल तेथे सुरक्षित असेल आणि त्याला चांगलं शिक्षण मिळेल. हा विश्वास जर वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे तुटत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. आदिवासी भागातील आश्रमशाळांची वस्तुस्थिती अनेक ठिकाणी चिंताजनक आहे. वसतिगृहातील खोल्यांची अवस्था, जमिनीवर झोपण्याची वेळ येणं, खिडक्यांना जाळ्या नसणं, दरवाजांमध्ये फटी असणं, परिसरात वाढलेले गवत झुडपे, अस्वच्छता, उघडी गटारे किंवा धोकादायक पाण्याच्या टाक्या यासारख्या बाबी विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेशी थेट संबंधित आहेत. पावसाळ्यात तर साप, विंचू आणि इतर विषारी प्राण्यांचा धोका अधिक वाढतो. अशा परिस्थितीत विद्यार्थिनींनी रात्री निर्धास्तपणे झोपायचं तरी कसं? आज आपण 21व्या शतकात जगतोय. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण मोठी प्रगती केली आहे. डिजिटल शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट क्लासरूम आणि आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या चर्चा सुरू असताना एखाद्या विद्यार्थ्याला सुरक्षितपणे झोपण्यासाठी 4 भिंतींच्या आत जागा मिळत नसेल तर विकासाच्या आपल्या दाव्यांचं वास्तवाशी नातं तपासण्याची वेळ आली आहे. सर्पदंशाची घटना ही निसर्गाची दुर्घटना म्हणून सोडून देता येणार नाही. आदिवासी भागात साप असणं ही भौगोलिक आणि पर्यावरणीय वस्तुस्थिती असू शकते, परंतु आश्रमशाळेच्या परिसरात झाडाझुडपांची स्वच्छता न करणं, वसतिगृहाला योग्य जाळ्या न लावणं, रात्रीची सुरक्षा व्यवस्था अपुरी ठेवणं, विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारांचं प्रशिक्षण न देणं किंवा सर्पदंश झाल्यानंतर तातडीने रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था नसणं हा प्रशासकीय प्रश्न आहे. त्यामुळे अशा घटनांकडे केवळ दुर्दैवी म्हणून पाहणं म्हणजे व्यवस्थेतील जबाबदारीपासून पळ काढण्यासारखं आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निधी. अनेक अनुदानित आश्रमशाळांना शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. हा निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, भोजनासाठी, निवासासाठी आणि चांगल्या राहणीमानासाठी असतो. मग प्रश्न असा निर्माण होतो की हा निधी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी आणि सुविधांसाठी कितपत वापरला जातो? निधी खर्च झाल्याचं कागद सांगतात, पण प्रत्यक्ष शाळातील परिस्थिती काय सांगते? याच ठिकाणी कागदी प्रश्न आणि जमिनीवरील प्रश्न यातील अंतर समोर येतं. आश्रमशाळेतील सर्पदंश घटनेसंदर्भात संस्था अध्यक्ष आणि माजी खासदार मारुतराव कोवासे आणि संस्था सचिव, त्याचबरोबर जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष विश्वजित कोवासे यांच्यासह 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटकही केली आहे. तसं पाहायला गेलं तर दुर्घटना घडल्यानंतर चौकशी समिती नेमली जाते, अधिकारी घटनास्थळी भेट देतात, दोषींवर कारवाईचे आदेशही दिले जातात. काही काळ माध्यमांमध्ये याची चर्चाही होते. काही कर्मचारी निलंबित होतात,
आणि त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्ववत होते. अशाने या घटनांची पुनरावृत्ती थांबणार तरी कशी? प्रत्येक दुर्घटनेनंतर कोण दोषी हा प्रश्न विचारण्याबरोबरच ही दुर्घटना होऊच नये यासाठी काय खबरदारी घेणार हा प्रश्न विचारणं देखील अधिक गरजेचं वाटतं. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या डिजिटल प्रभातच्या पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.